नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये 882 पदांकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे आणि ते 882 पदं कोणती आहेत, म्हणजे कोणते विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन होतं की काय होतं. तर हे जे विद्यार्थी असतील ते अनुसूचित क्षेत्रातील असतील हे विद्यार्थी, त्यांना भेटणार आहे नियुक्ती. सध्या तरी त्यांना भेटणार आहे. त्यासोबतच जे वेटिंगवाले विद्यार्थी असतील त्यांनाही नियुक्ती दिली जाणार. आता त्याचं प्रसिद्धीपत्रक अजून आलेलं नाही, पण ते प्रसिद्धीपत्रक लवकर येणार आहे. तर बघा, हे जे कोणते विद्यार्थी आहेत सांगेल. तर चंद्रपूरचे 11 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं गडचिरोलीचे 151 विद्यार्थी आहेत. अमरावतीचे 230 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं 24 हे असतील यवतमाळचे. औरंगाबादचे 10 विद्यार्थी असतील. त्याच्यानंतरनं 195 धुळ्यासाठी असतील, 58 नाशिकचे, पुण्याचे 9, 194 ठाण्यासाठी आणि असे 882 विद्यार्थी हे काय होतील की पुढच्या प्रोसेससाठी पात्र असतील. आता मी तुम्हाला दाखवतो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती हे कोणते विद्यार्थी असतील. ही वेबसाईट आहे. वेबसाईटमध्ये भरती प्रक्रियेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल की हे दिसेल. ओके. तरी इथे तुम्हाला काय येईल की वेगवेगळ्या नोटीस वगैरे आलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. ही 27 तारखेची नोटीस आहे. त्याच्यानंतर ही 24 आणि 27 तारखेची नोटीस आहे. ही वेगळ्या नोटीस आहेत त्या. त्याच्यानंतर इथे ही नोटीस आत्ताची पुणे सर्कलसाठी आलेली आहे. ही पुणे सर्कलची बघा. तर या पुणे सर्कलच्या नोटीसनुसार जर बघितलं तर विद्यार्थ्यांना बघा ही परीक्षा वगैरे कधी झाली होती याची माहिती दिलेली आणि 20 ते 11/8 2/8 ते 11/8 दरम्यान ही परीक्षा झाली होती. ही सगळी माहिती दिली होती. 45% वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जर बघा खाली महत्त्वपूर्ण असं आहे, की जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, आता यांची यादी दिलेली आहे आणि हे विद्यार्थी आहेत. ओके. तर हे विद्यार्थी आहेत, त्यांची यादी आहे. तर याच्यामध्ये प्रतीक्षा यादीत सिलेक्शन लिस्टमध्ये बघा टोटल 5 विद्यार्थी आहेत. या 5 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आता हे आहेत. वेटिंग लिस्टमध्ये टोटल 7 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं महिलाच्या बाबतीत जर बघितलं तर हे 3 विद्यार्थी सिलेक्ट आहेत. वेटिंगमधले 6 विद्यार्थी आहेत. माजी सैनिकमध्ये उपलब्ध नाही आहेत. आता ह्या विद्यार्थ्यांना जायच्या वेळेस काय करायचं आहे, की हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये स्वतःचा फोटो लावायचा आहे. आयडी कार्ड, आयडी नंबर जो तुम्हाला मी सांगेल कोणता आहे तो आयडी नंबर. तुमचा रोल नंबरच आयडी नंबर असतो तुमचा. आता एखादी यादी काढून दाखवेल मी. पुण्याचीच यादी काढेल. नंतरची यादी होती पहिली. ओके. हा चेस्ट क्रमांक आणि हा आयडी क्रमांक यांनी इथं ऍक्च्युली हाच जो नंबर असतो तो आयडी क्रमांक असतो. चेस्ट नंबर तोच इथे काय करायचं ते लिहायचा आहे. आयडी नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर ना पुढे जा. हे आयडी नंबर, ओके, आयडी नंबर हा आहे FOG पासून सुरुवात असणारा आयडी नंबर आहे. ओके. FOG पासून सुरुवात जो आहे तुमचा तो आयडी नंबर आहे तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं नाव लिहायचं आहे. ओके. नाव लिहायचं आहे इथे सगळं. आणि ही वैद्यकीय अधिकारी तुमचा शासकीय असेल त्या अधिकाऱ्याकडनं घेऊन यायचं आहे. कुठल्याही शासकीयकडनं घेऊन या. तुम्ही जिल्हा याच्यात जायची गरज नाही. कुठल्याही गावातल्या वगैरे जे अधिकारी असतील त्याच्याकडनं घेऊन यायचं आहे. PSCचं वगैरेही चालतं, काही गरज नाही. बाकीच्या वेळेसही चाललेलं आहे. तर तुम्ही हे घेऊन काय करायचं, वॉकिंगसाठी जायचं आहे. तर वॉकिंगसाठी जायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला काही झालं तर ते वन विभाग हे राहणार नाही. हे त्यासाठी असतं. हे एक तुम्ही काय करायचं लिहून यायचं आहे. इथे तुमचं नाव लिहायचं आहे आणि हे घेऊन जायचं आहे. तर आता बघा इथे लिहिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी कधी जायचं आहे बघा, लक्षात घ्या, की हे वॉकिंग जे असणार आहे तर त्यांची 7 तारखेला वॉकिंग आहे. 7 तारखेला काय की वॉकिंग होणार आहे 5:45 वाजता. ओके. 5:45 वाजता कुठे दिलेलं आहे, जे वन्य प्राणी उपचार केंद्र TTC बावधान चांदणी चौक NDA मार्ग पुणे इथं तुम्हाला जायचं आहे. मुलांनी आणि मुलींनी या ज्या लिस्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की जायचं आहे. तसेच बाकीच्या लिस्टही काय करतील की लागतील इथे. ओके. बाकीच्या लिस्टही काय करतील की लागतील. आता मी बाकीच्या लिस्ट आता लागलेली नाही तरी पण मी काय करतो की सांगतो की कोणते कोणते विद्यार्थी असतील. आता यांनी जसं सांगितलेलं आहे की आता हे ठाण्याचा तर विषय क्लोज झालेला आहे. ठाण्याचा विषय क्लोज झाला.
सॉरी पुण्याचा विषय क्लोज झाला. ठाण्यासाठी बघितलं, ठाण्याची यादी बघूयात आपण. तर ही ठाण्याची यादी आहे. आता ठाण्याच्या यादीमध्ये जर बघितलं तर हे उमेदवार कोणते आहेत ते सांगेल तुम्हाला. हे सर्वसाधारण उमेदवार असतील इथे. हे सर्वसाधारण ओपनसाठी उमेदवार असतील. ओपनसाठी उमेदवार असतील हे सर्व्हिस एक्स सर्व्हिसमॅन वगैरे, हे ऑर्फन, ओके. SC साठी NTP, OBC यांनी ही यादी ऑलरेडी लावली आहे. बघूयात. SBC आय थिंक यांनी ही यादी लावलेली नाहीये, हरकत नाहीये. बट हे यादी एक यादी तर प्रसिद्ध झालेली आहे, एक यादी प्रसिद्ध झालेली आहे. बाकीच्या ही यादी काय करतील की लवकरात लवकर प्रसिद्ध होतील. विभागानुसार यादी काय होतील की प्रसिद्ध होतील. आता कोल्हापूरचे असेल हे असतील, सगळ्या यादी काय होतील की प्रसिद्ध होतील. तर ऍक्च्युली या यादीमध्ये त्यांनी करायला पाहिजे होतं पण नाही केलेलं. सिलेक्शन तर फायनल सिलेक्शन दिलेलं नाहीये. तर हरकत नाहीये, हे यांनी काय करतील की लवकरात लवकर देतील. त्यासाठी मला परत काय करायला लागेल की हे करेल मी. तर त्यापेक्षा काय करेल की फायनल मेरिट लिस्ट मधनं ते लिस्ट काढायला लागेल. तर त्यापेक्षा हे यादी देतात. ओके, हे यादी देतीलच. आज उद्या सकाळपर्यंत हे यादी येतील. तर बेटर वे आपण काय करूयात की जी ऑफिशियल यादी आहे तेच काय करेल की त्याच्यानुसार तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.